नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत, ते म्हणजे येलदरी धरण। हे धरण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात येलदरी गावाजवळ आहे। येलदरी हे धरण जिंतूर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर तसेच परभणी शहरापासून 57 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात आहे। येलदरी हे धरण हिंगोली शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर तसेच सेनगाव शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। येलदरी हे धरण पूर्णा नदीवर 1968 साली बांधण्यात आले। पूर्णा ही नदी गोदावरीची उपनदी आहे। तसेच पूर्णा नदीवर येलदरी सोडून अजून सिद्धेश्वर आणि खडकपूर्णा ही धरणे आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये येलदरीचा 7वा क्रमांक येतो। येलदरी धरणाची उंची 51.2 मीटर म्हणजेच 168 फूट आहे। या धरणाची लांबी 4232 मीटर म्हणजेच 13885 फूट आहे। येलदरी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 33 TMC म्हणजेच 32,999 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 28.7 TMC म्हणजेच 28,597 दशलक्ष घनफूट इतकी आहे। येलदरी धरणाच्या पाण्यावरून 22.5 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते। येलदरी धरणाला 10 दरवाजे आहेत। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।